नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. माणिकराव ठाकरे यांच्या प्रचारार्थ दिग्रस शहरात महिला व युवकांची पदयात्रा. महाविकास आघाडीचे दिग्रसचे विधानसभेचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्या प्रचारार्थ दिग्रस शहरात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाच्या महिला व युवक पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी पदयात्रा काढली. शहरातील गुरुदेव नगर पासून पदयात्रेला सुरुवात होऊन दिग्रसचे आराध्य दैवत श्री घंटीबाबा मंदिराजवळ पदयात्रेची सांगता करण्यात आली. महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्या पंजाला मतदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. नमस्कार, मी डॉक्टर नेहा अतुल ठाकरे, माणिकरावजी साहेब यांची मी लहान सुनबाई आहे. आम्ही इथे सर्व महिला इथे बाबांना आशीर्वाद मागायसाठी जमलेलो आहे आणि मला आशा आहे की दारवा, नेर, दिग्रस सर्व संघातील मतदारसंघातील सर्व लोक आमच्या पाठीशी आहे आणि आम्ही त्यांना विनंती करतोय की आम्हाला त्यांचा आशीर्वाद लाभू द्या आणि बाबांचा म्हणजे माझ्या सासऱ्यांचा विजय होऊ द्या, हीच विनंती. जय महाराष्ट्र. माझं नाव संजीवनी अनिल कोळसे. मी दिग्रसची माजी नगराध्यक्ष आहे. नुकत्याच 2024च्या नुकत्याच होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीचे महाविकास आघाडीतर्फे उभे असलेले उमेदवार श्री माणिकरावजी ठाकरे यांना पंजा या मतावर उमेदवारी भेटलेली आहे. तरी सर्व महिलांना आणि माझ्या माता भगिनींना आणि माझ्या सर्व दिग्रस दारवा, नेर मतदारसंघातील सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींना विनंती करते की पंजा या चिन्हावर बहुमताने मतदान करून 1 नंबरचा बटन दाबावे अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार, मी सविता गौतम भगत, राहणारी साकूर. मी तालुका काँग्रेस कमिटीची महिला अध्यक्ष आहे आणि मला अशी आशा आहे की जे आपले माणिकराव भाऊ आता सध्या उभे आहेत आपल्या विधानसभेमध्ये, त्यांना भरघोस मतांनी सर्व जनता निवडून देईल, मी अशी ग्वाही देते. जय हिंद, जय. वारे पंजा, माणिकराव ठाकरे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. महाविकास आघाडीचा अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.